भरधाव वेगानं निघालेला डंपर आणि मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलवरील महिलेचा उपचाराला नेत असताना मृत्यू झालाय, तर अन्य 3 जण जखमी झालेत। पूजा सुरेश पाटील, वय वर्ष 32, राहणार तारदाळ, तालुका हातकणंगले असं मृत महिलेचं नाव असून अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे। पोलिसांनी डंपर चालक विकास बारसे, राहणार इचलकरंजी याला डंपरसह ताब्यात घेतलंय। तारदाळ येथील सुरेश पाटील हे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH09 1M1095 ने कुलदैवत धुळबा देवालय येथे निघाले होते। हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्यानजीकच्या ओढ्याजवळ आले असताना मागून येणाऱ्या भरधाव डंपरनं क्रमांक MH09 EM7347 त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली। या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दाम्पत्य व मुलगा आर्यन आणि भाचा विराज हे रस्त्यावर जोरात आपटले। यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झालेत। सुरेश यांच्या पत्नी पूजा यांच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती, तर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे आपल्या 4 चाकी वाहनातून नेत असतानाच ॲम्ब्युलन्स वाटेत येताच जखमींना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच पूजा हिचा मृत्यू झाल्यानं पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। हातकणंगले तारदाळ खोतवाडी रोडवर भरधाव मुरुमानं पडलेले डंपर प्रचंड वेगाने धावत असतात। अनेक वेळा या परिसरात अपघात झाले आहेत, तरीही डंपर चालक मुरुमाच्या नावाखाली सुसाट धावत असतात। त्यांच्यावर प्रशासन आणि पोलिसांचा अंकुश नसल्यानं अनेकांना या परिसरात जीव गमवावा लागलाय। पण तरीही डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात, त्यामुळे सामान्य नागरिक प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। याची दखल गांभीर्याने पोलीस खात्याने घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।